आणि आता बातमी आहे शिंदेंच्या शिवसेनेचा हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रेची। न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयातून काढून हजर केलं आणि न्यायालयानं 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। बघूयात। डोंबिवलीच्या महिला डॉक्टरांना मारहाण करणारा हल्लेखोर शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। रमेश म्हात्रेसह 4ही आरोपींना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना नगरसेवक रमेश म्हात्रेनं मारहाण केली। रमेश म्हात्रेच्या 3 कार्यकर्त्यांनीही हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। माध्यमांच्या दबावानंतर पोलिसांनी अटक करताच रमेश म्हात्रेचं बीपी वाढलं आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला। पण कल्याण सत्र न्यायालयानं म्हात्रे आणि पोलिसांना खडेबोल सुनावले आणि प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले। त्यानंतर लगेचच डिस्चार्ज घेत पोलिसांनी रमेश म्हात्रेला कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणलं आणि न्यायालयानं म्हात्रे आणि त्याच्या 3 मारहाण करणाऱ्या सहकाऱ्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। त्यानंतर पोलिसांच्याच बंदोबस्तात म्हात्रेला व्हॅनमध्ये बसवलं। रमेश म्हात्रे आणि त्यांच्यासोबत अन्य जे 3 आरोपी आहेत असे एकूण 4ही आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना आता पोलीस कोठडीमध्ये घेऊन जात आहेत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस जे आहेत ते गोळा झालेले आहेत आणि सध्या तरी पाहिलं तर त्यांना आता पोलीस व्हॅनमध्ये बसून जे आता पोलीस कोठडीत घेऊन जात आहेत त्यांच्याबरोबर इतर 4 आरोपी देखील आहेत। तर कल्याण कोर्टात असलेल्या वकिलांनी रमेश म्हात्रेला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला। रमेश म्हात्रेसाठी कोर्ट परिसर रिकामा करा असं म्हणत पोलिसांनी अपशब्द वापरल्याचा आरोप वकील संघटनांनी केलाय। आम्ही कुठल्याही वकिलाने कुठलाही गोंधळ केला नव्हता, परंतु जे आंधळे साहेब आहेत पीआय त्यांनी अशी अर्वाच्य भाषा वकिलाच्या विरोधात वापरली की तुम्ही इथून बाजूला व्हा आणि अक्षरशः त्यांनी काही वकिलांना धक्के मारून बाहेर काढण्याचा षडयंत्र रचलं आणि वकिलांना म्हणाले की 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही सगळी प्रिमाइस बाहेर मोकळी करा, कारण रिकामा करा, कारण आम्हाला आरोपी व्हीआयपी मध्ये न्यायचा आहे। ही कुठली भाषा पोलिसाची? मुळात काय झालं की न्यायाधीशांनी आदेश दिला ते सगळ्यांनी त्याचं पालन केलं, कुणीही आतमध्ये गेलं नाही। पण ज्या पद्धतीनं पोलीस ट्रीट झाले, ज्या पद्धतीनं बोलले ती पद्धत चुकीची आहे। आम्ही आरोपी नाही आहोत, आम्ही वकील आहोत। तुम्ही आरोपीशी जसं बोलता तसं आमच्याशी बोललात, हे रॉंग आहे ना। रमेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक आहे। डोंबिवलीच्या रुग्णालयात महिला डॉक्टरांना मारहाण करण्याआधी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत। शिंदेंचा नगरसेवक आरोपी रमेश म्हात्रेवर तब्बल 18 गंभीर गुन्हे नोंद आहेत। सरकारी अधिकाऱ्यांना मारहाणीचे 3 गुन्हे आहेत। दुसरा आरोपी प्रमोद निकमवर सातारा जिल्ह्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे। तिसरा आरोप अक्षय कारंडेवर हत्येच्या प्रयत्नाचे 2 गुन्हे आणि 1 हाणामारीचा गुन्हा आहे। चौथा आरोपी रमेश पवारवर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद आहे। पण इतकं असूनही शिंदेंच्या शिवसेनेनं या रमेश म्हात्रेवर पक्षांतर्गत कडक कारवाई केलेली नाही। त्याला फक्त कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि मंत्री उदय सामंत कडक शब्दात समज देण्यात आल्याचं सांगतायत। नगरसेवक रुग्णालयात घुसला, डॉक्टरांना मारलं, महिला डॉक्टरांना धक्काबुक्की केली, रुग्णालयात दुडगुस। आता लोकप्रतिनिधी जर हातात कायदा घेणार असतील तर नागरिकांनी काय करायचं? मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही। या नगरसेवकांनी महाराष्ट्राला बदनाम केलं महिला डॉक्टरांच्यावर हात उगारून, आणि म्हणून त्यांचं सदस्यत्व मुख्यमंत्र्यांनी रद्द करावं। उत्तराच्या भाषणात त्यांनी हे रद्द केलं तर आम्ही त्यांचं जे स्टेटमेंट आहे महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही ते खरं आहे असं आम्ही समजू। शिवसेना पक्षानं त्या नगरसेवकांनी केलेल्या कृत्याचं कुठेही समर्थन केलं नाही। उलट कडक भाषेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे। आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई पोलीस करते, त्याच्यामुळे त्या कारवाईमध्ये देखील कुठच्याही मंत्र्यांना शिवसेनेच्या हस्तक्षेप केलेला नाही। स्वतःच्या पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून किती पांघरून घालणार, पण जनता सुज्ञ आहे हे शिंदेंच्या शिवसेनेनं विसरू नये। रुग्णालयात बसून कायदा आणि सिस्टीमचेच धिंडवडे काढण्याचा रमेश म्हात्रेचा प्लान होता, पण न्यायालयानंच त्याची मुजोरी मोडली। आता 3 दिवस तो पोलिसांच्या कोठडीत असेल। गणेश थोरातसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.